बँकान तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या आणि उण्यार हेल्थ इन्शुरन्स मेळना म्हणून खुशेन आसात तर आजच वचून तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी चेक करा. तुम्ही प्रीमियम उणे बंदला जावंक पुरो पण ते उण्या प्रीमियमाक तुमकां कसले बेनिफिट्स मेळ्ळ्या ते चेक करा. पयले सुवातेर तुमचे कडेन रूम रेंट कितले आसा, तुमच्या पॉलिसीक रूम रेंट कितले अलाउड आसा, 1% 2% तशें दिला वा एनी रूम म्हणून दिला म्हणून चेक करा. दुसरी गजाल तुमकां नो क्लेम बोनस मेळटा वा ना. जायते फावटी बँक तांच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी टाय अप करतना जायत्या जणांक आमी आमच्या बँक अकाउंट तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीक दिता पूण आमकां असले असले कंडिशनार दिया म्हणून सांगून उण्या दरीर ते रेट फिक्स करतात. तशें केल्ल्या ते दळा काही ना काही कॉम्प्रोमाइज असता. त्या खातीर तुमचे नो क्लेम बोनस इन्क्लूड आसा वा ना चेक करा. आणि तिसरे इम्पॉर्टंट थिंग क्लेम आयिल्ल्या ते दळा तुमकां सर्व्हिस दिवंक कोण आसा. जर तर तो बँक एम्प्लॉईज थंय आसा वा कंपनी जावन आसा चेक करा. ना तर जाल्यार तुम्ही क्लेम आयिल्ल्या ते दळा कश्टाक वळख जातात. हे पुरो कित्याक सांगता गे म्हणून सांगल्यार आयले वार आमच्याच कम्युनिटीचो एक संदो ताच्या भुरग्याक 1 म्हयनो हॉस्पिटलायझेशन जाल्ले आणि त्याचे बिल 5 लाख वयर जाल्ले. त्याची 5 लाख पॉलिसी असली आणि 4 वर्सां जावन त्या बँकान पॉलिसी असली जाल्यार ताका केवळ 5 लाख मेळ्ळे. कित्याक म्हणून सांगल्यार ताचे नो क्लेम बोनस इन्क्लूड जावन येतले. तितले मात्र नाही, ताका जाय जाल्ली पेपरां आणि कितें जाय आसले नेक्स्ट इन्शुरन्स कंपनीक दिवंक जाय आसले 3 म्हयनो तांच्या फाटल्यान रगडला आणि अखेरीक ताका 3 म्हयन्या उपरांत ताका रेस्पॉन्स येयला. ईमेल केले नो रेस्पॉन्स, फोना करतात नो रेस्पॉन्स. असली परिस्थिती तुमकां येवन जर जाल्यार तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कसली चेक करा. बऱ्यांतली बरी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जाय तर जाल्यार आमकां कमेंट सेक्शनांत हेल्थ इन्शुरन्स म्हणून बरया. तुमकां आमी पाटी कॉल करतल्या आणि तुमकां सारकी हेल्थ इन्शुरन्स दिवंक कुमो करतल्या.